अध्याय 14. सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले. सायनदेवाने श्रीगुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायदेव भयचकित होऊन श्रीगुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायनदेवाला मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्रीगुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायदेव श्रीगुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन, तेव्हा तू मला पुत्रपौत्र वस्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री गेले.